आतापर्यंत तुम्ही मशरूम खूप वेळेस बनवले असतील आणि खाल्ले असतील, पण आज मी साऊथ इंडियनची स्पेशल मशरूम घी रोस्ट आणि सोबत बन पराठा घेऊन आली आहे, जी खूप टेस्टी, टँगी आणि स्पायसी बनते। बन पराठ्यासाठी गव्हाच्या पिठात मीठ, बेकिंग पावडर, 2 टेबलस्पून साखर आणि 2 ते 3 टेबलस्पून दही टाकून गरजेनुसार पाणी ॲड करायचं आणि मस्त मऊसर कणिक मळायचं। गव्हाच्या पिठाऐवजी तुम्ही मैद्याचा सुद्धा वापर यात करू शकता। आता 20 ते 25 मिनिटं रेस्ट करायला ठेवायचं। आता 3 ते 4 लाल सुकी मिरची, 6 ते 7 काजू, 1 टीस्पून खसखस आणि 2 टीस्पून चिंच जी मी टाकायचे विसरले होते। आता गरम पाणी टाकून 10 ते 15 मिनिटं ठेवायचं। आता कढईमध्ये धने, मेथी, बडीशेप, राई, जिरे, दालचिनी, 5 ते 6 काळी मिरी टाकून 2 ते 3 मिनिटं मस्त रोस्ट करून घ्यायचं। आता 9 ते 10 लसूणच्या पाकळ्या आणि अद्रक टाकायचं। थंड झाल्यानंतर हे मिश्रण एका मिक्सर बाउलमध्ये काढून सोबत आपण जे सोक केलेले जिन्नस होते ते पण यात ॲड करायचं आणि मस्त फाईन पेस्ट बनवायची। तुम्ही बघू शकता पेस्टला किती सुंदर कलर आलेला आहे। मी इथे 200 ग्रॅम मशरूमला 3 ते 4 पाण्याने मस्त स्वच्छ धुवून घेतले होते। एक टिप सांगू, भाजी करताना नेहमी फ्रेश मशरूमचा यूज करा। आता एका मशरूमचे 2 भाग करत सर्व मशरूम मस्त कट करून घेऊ। आता एका बाउलमध्ये कट केलेले मशरूम घ्यायचे आणि मिक्सरमधून केलेली पेस्ट पण यात ॲड करायची। आता यात अर्धी वाटी दही टाकायची आणि चवीनुसार मीठ टाकून हे सर्व मिश्रण मस्त मिक्स करून घ्यायचं आणि आता याला 20 ते 25 मिनिटं मॅरिनेट व्हायला ठेवायचं। आपल्या पराठ्यासाठीचं कणिक मस्त सेट झालं आहे। आता आपण बन पराठे बनवून घेऊ। त्यासाठी पिठाचा गोळा घ्यायचा आणि आपण नॉर्मल चपाती लाटतो अगदी तशीच चपाती लाटून घ्यायची आणि तिला ऑइलने किंवा घीने ग्रीस करायचं। आता मी कापत आहे अगदी त्या पद्धतीने चपातीचे बारीक बारीक काप करायचे। आता व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे कणिकला लांब करत हलक्या हाताने ताणायचं। जितकं ताणता येईल तितकं ताणायचं, जेणेकरून आपल्या पराठ्याला खूप छान लेयर्स येतात। आता याला राऊंड शेप देत जायचा। मी इथे सर्व कणिकचे असेच बन बनवून घेतले आहेत। आता कढईमध्ये घी टाकायची आणि त्यात 2 मीडियम साईजचे फाईन चॉप केलेले कांदे टाकायचे। कांद्यांना मस्त एक हलका ब्राऊन कलर येईपर्यंत परतवायचं। यात थोडंसं मीठ घालायचं, जेणेकरून कांदे मस्त मऊ आणि लवकर शिजतील। आपले मशरूम खूप मस्त मॅरिनेट झाले आहेत। आता यात मॅरिनेट झालेले मशरूम घालायचे आणि मस्त अलटीपलटी करायची। मी तुम्हाला खरं सांगते, ही भाजी इतकी टेस्टी बनते की घरात कोणी गेस्ट सुद्धा आला तेव्हा सुद्धा तुम्ही ही भाजीला ट्राय करू शकतात। मस्त अलटीपलटी झाल्यानंतर आता यात जातील 7 ते 8 कढीपत्त्याची पानं, जे की मोस्ट इम्पॉर्टंट इंग्रेडियंट आहे। कढीपत्ता टाकायला विसरू नका। मग चवीनुसार मीठ घालायचं आणि पुन्हा मस्त अलटीपलटी करायची आणि 5 ते 6 मिनिटं झाकून एक वाफ घ्यायची। आता यात चवीनुसार गूळ आणि कोथिंबीर घालायची। आता आपण जे बन बनवले होते त्याचे पराठे बनवून घेऊ। त्यासाठी थोडं तेल लावायचं आणि राऊंड शेप देत हलक्या हाताने बनचे पराठे बनवायचे। मी व्हिडिओमध्ये दाखवत आहे अगदी त्याप्रमाणे थापायचं। आता तव्याला घी किंवा तेल लावून पराठ्याला मस्त खरपूस दोघं साईडने शेकायचा। चला तर आता आपण आपली डिश सर्व करायला घेऊ। तुम्ही बघू शकता भाजीला खूप सुंदर कलर आलेला आहे आणि दिसायला सुद्धा भाजी खूप टेस्टी दिसत आहे। मला तर असं वाटतंय ना की कधी आता ही एकदावची भाजी खायला घेऊ आणि सोबत खरपूस बन पराठा, म्हणजे वा वा वा, आजचा तर दिवसच बनून गेला। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।